नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर या अगोदरचे जे काही व्हिडिओज होते त्यामध्ये काही मुलांनी असे कमेंट केले होते की मॅडम, हा जो टॉपिक आहे हा थोडा आणखीन बेसिक पासून सविस्तर समजावून सांगता येईल का? तर जी काही नवीन अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांना खरोखरच हा टॉपिक बेसिक पासून समजावून घेण्याची आवश्यकता आहे. कारण कुठलीही एक्झाम असू द्या, त्या एक्झामला संख्याज्ञान या टॉपिकवर कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3 एवढ्या प्रश्नांचं वेटेज तुम्हाला असतं म्हणजे असतंच. तर पहा, या ठिकाणी तुमच्यासाठी परत मी एकदा हा टॉपिक बेसिक पासून घेणार आहे. तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर या ठिकाणी दिलेला दिसतोय. पहा प्रश्न काय आहे. तर 1 पासून ते 12 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बघा, सध्या तरी हा प्रश्न कुठल्याच परीक्षेला विचारला सुद्धा जात नाही. पण या प्रश्नाचं बेसिक समजल्याशिवाय तुम्हाला पुढचे प्रश्न समजणार नाहीत. त्यामुळे जर सुरुवात 1 पासून असेल आणि शेवटचा क्रमांक जो कोणता दिलेला असेल तर यासाठी आपल्याला कुठलंही वेगळं सूत्र वापरायची गरज नाही. तर काय करायचं, एकूण संख्या पाहायच्या. एकूण संख्या किती आहेत? तर 12 आहेत बाबा. मग या ठिकाणी फक्त दिलेले 12 जशास तसे घ्या. त्यापुढे त्यापुढील नॅचरल नंबर म्हणजे 13 ही संख्या घ्या आणि परत यांची निमपट म्हणजे कंपल्सरी याला 2 म्हणजे 2 नेच भाग द्या. आता पहा, 12 ला जर 2 ने भाग दिला तर या ठिकाणी 6 चा भाग जाईल आणि राहिला 13 आणि 6 चा गुणाकार, तर 13 78. या ठिकाणी विदिन 2 सेकंदाच्या आत आपलं उत्तर तयार होणार आहे. पहा, आलं लक्षात? अशाच प्रकारे तुम्ही खालचे जे 2 प्रॅक्टिससाठी दिलेले क्वेश्चन आहेत ते सुद्धा सोडवून पाहू शकता. बघा, झालं असेल तुमचा एखादा क्वेश्चन सोडवून, नसेल तर स्क्रीनशॉट घ्या. जर जमत नसेल तर परत मला तुम्ही विचारू शकता. अगदी सोपं आहे. शेवटचा नंबर घ्यायचा आहे, त्याला त्यापुढील नैसर्गिक संख्येने गुणायचं आहे आणि 2 ने भागायचं आहे. चला मग थोडंसं आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पहा, पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पहा काय प्रश्न आहे. तर 11 पासून ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर पहा, एकच ट्रिक्स आहे आणि एकाच ट्रिक्स अनुसार जवळपास तुम्ही 3 प्रकारचे गणित या ठिकाणी सोडवू शकता. म्हणजे 3 प्रकार कोणते? पहा, जर तुम्हाला नैसर्गिक संख्या विचारल्या असतील तरी सोडवता येतील, समसंख्या विचारल्या असतील तरी सोडवता येतील आणि विषम संख्या विचारलेल्या असतील तरी सुद्धा तुम्हाला या एकाच ट्रिक्सने सोडवता येणार आहेत. त्यामुळे ही ट्रिक्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. पहा, तर पहा, सुरुवात या ठिकाणी मधूनच झालेली आहे 11 ने आणि शेवट झालेला आहे या ठिकाणी 100 ने. आणि आपल्याला या संख्यांची काय विचारलेली आहे या ठिकाणी? तर बेरीज विचारण्यात आलेली आहे. पहा, आता या ठिकाणी पुन्हा तेच करायचंय आपल्याला. काय करायचंय? पहिली जी संख्या आहे ती पहिली संख्या घ्यायची आहे. या पहिल्या संख्येमध्ये अधिक शेवटची संख्या आपल्याला मिळवायची आहे. शेवटची संख्या आपल्याला या ठिकाणी मिळवायची आहे. पहा, आणि याला परत 2 नेच भागायचं आहे आणि शेवटी मात्र
एकूण संख्या जेवढ्या काही येत्याल तेवढ्यांनी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी गुणून घ्यायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी देत आहे तुम्हाला एकूण संख्या. पहा या ठिकाणी माझं सूत्र लिहून झालेलं आहे. सूत्र म्हणण्यापेक्षा याला तुम्ही एक छोटीशी ट्रिक सुद्धा म्हणू शकता. पहा आता पहिली संख्या आपल्याला इथे दिलेली आहे 11. तुम्हाला दिसावं म्हणून थोडंसं मी वर घेते पहा. आणि शेवटची संख्या दिलेली आहे आपल्याला 100. याला आपण 2 ने भागून घेतलं. आता एकूण संख्या कशा काढायच्या, तर काय करायचं, 100 मधून 11 वजा करायचे. किती राहतील, 89 राहतील. हो, पण त्यामध्ये परत एक ॲड करायचा. काय ॲड करायचा, कारण 11ला सुद्धा आपल्याला त्यामध्ये गृहीत धरायचं आहे. म्हणून एकूण संख्या 11ला धरून 100 पर्यंत आपल्या येणार आहेत 90. इथपर्यंत आलंय सगळ्यांना लक्षात, काही अडचण नाही. आता यांची बेरीज करून घ्या. इकडे 100 आणि 11 किती झाले, 111. आणि इकडे परत भागून घ्या. 2 1 2 आणि 2 4 8 आणि 2 5 10. तर बघा इथे आपलं उत्तरामध्ये 101 गुणाकारामध्ये हे 45 एवढीच संख्या शिल्लक आहे. आता तुम्हाला यांचा गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने करता येईल. पहा 45 1 45 डायरेक्ट गुणून घ्यायचं. पहा असं 45 ने 1 ला गुणा. 45 1 45. हातचे राहिलेले 4 जशास तसे. पुन्हा 45 1 45. त्यामध्ये हातचे राहिलेले 4 मिळवा. झाले किती, 49. परत हातचे राहिले या ठिकाणी 4च. पुन्हा 45 1 45. हातचे राहिलेले 4. या ठिकाणी परत किती होणार आहेत, 49 होणार आहेत. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. पहा 4995. आहे का काही अवघड याच्यामध्ये? जर तुम्हाला कुठल्याही संख्या मधूनच दिल्या, कुठपासून कुठपर्यंतही देऊ द्या, तर तुम्हाला काय करायचंय, पहिली संख्या घ्यायची, त्यामध्ये शेवटची संख्या ॲड करायची, 2 ने भागायचं आणि एकूण जेवढ्या काही संख्या होतात तेवढ्याने काय करायचं, गुणून घ्यायचं. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? आता जर मी प्रॅक्टिसला तुम्हाला असाच क्वेश्चन दिला तर येईल सर्वांना सोडवता, काही अडचण नाही. पहा प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी क्वेश्चन देत आहे पुढचा. पहा पुढचा क्वेश्चन मी तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन आहे 11 पासून ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहा बऱ्याच मुलांनी याचं एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. पहा परत ज्यांना कुणाला काही अडचण असेल त्यांच्यासाठी मी परत एकदा हा क्वेश्चन रिपीट करते आणि नंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी 2-3 क्वेश्चन देऊन लगेच आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊयात. पहा तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिली संख्या दिलेली आहे आपल्याला 11 आणि शेवटची दिलेली आहे 20. दोन्हींची डायरेक्ट बेरीज करा. आपल्या सर्वांनाच ही बेरीज येते. पहा बेरीज येते 31. याला 2 ने भाग द्या आणि एकूण संख्या किती आहेत ते पहा. 11ला धरून 20 पर्यंत एकूण संख्या होणार आहेत 10. तर याला फक्त 10 ने गुणा. पहा 2 1 2 2 5 10 आणि 5 1 5 5 3 15. या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. पहा 155. पहा चुकून तुम्हाला एखाद्या मार्काला हा क्वेश्चन येऊ शकतो, नाही असं नाही. चला मग प्रॅक्टिससाठी पटापट क्वेश्चन घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर निवांत सोडून
मला याची उत्तरं तुम्ही सांगू शकता पहा, कारण एवढाही अवघड हा प्रकार नाही आहे जेणेकरून यामध्ये आपण जास्त वेळ घालायला पाहिजे. तरीसुद्धा ज्यांना कुणाला येत नसेल त्यांच्यासाठी मी हे प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून मला याचे उत्तरं नंतर सुद्धा सांगू शकता पहा या ठिकाणी मी तुम्हाला आणखी परत 3 क्वेश्चन दिलेले आहेत. स्क्रीनशॉट घ्या आणि परत मला याचे उत्तरं तुम्ही सांगू शकता. पहा, झालंय सगळ्यांचं सोडून. आता हाच प्रश्न पण आपल्याला या ठिकाणी जरा वेगळ्या पद्धतीने परीक्षेमध्ये विचारला जात आहे पहा. डायरेक्ट आपल्याला 1 पासून ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज न विचारता 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 मध्ये डॅश 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 म्हणजेच एकूण काय आहेत संख्या आहेत. तर तोच प्रश्न आहे, आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीजच काढायची आणि नैसर्गिक संख्यांसाठी तुम्हाला खूप सोपी ट्रिक सांगितली मी. एकूण संख्या 40, 40 पुढील संख्या 41 आणि त्याला फक्त काय करायचं आहे, आपल्याला 2 ने भाग द्यायचा आहे. फक्त प्रश्न विचारण्याचा फॉर्मॅट बदललेला आहे म्हणून हा क्वेश्चन परत मी तुम्हाला दाखवत आहे पहा. तोच आहे प्रश्न, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत जरा या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे पहा. परत प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे या ठिकाणी. 1 पासून ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. पहा, नैसर्गिक संख्याला तर आपण शेवटची संख्या त्यापुढील नैसर्गिक संख्या भागिले 2 हे सूत्र वापरत होतो. पण विषम संख्यांसाठी आता आपल्याला काय सूत्र वापरायचं किंवा काय करायचं, तर त्याहूनही सोपी ट्रिक्स आहे पहा. नैसर्गिक संख्यांपेक्षा सुद्धा सोपी ट्रिक्स आहे. फक्त लक्षात घ्यायचं 1 पासून ते 30 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या येतात बाबा. तर काही जण म्हणतील 30 पर्यंत आहेत म्हणजे 30च, 30 पर्यंतच्या आहेत, परंतु या 30 पर्यंतच्या संख्यांमध्ये मित्रांनो अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम आहेत. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी विसरता कामा नाही. नाहीतर काही जण डायरेक्ट 30 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढतात आणि मग उत्तर चुकून बसतात. तर 1 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज म्हणजे फक्त 15च विषम संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे पहा. तर अर्ध्या सम आहेत आणि अर्ध्या विषम आहेत म्हणून 15 विषम संख्यांची बेरीज तुम्हाला काहीच करायचं नाही. फक्त या ठिकाणी 15चा काय करायचा आहे, वर्ग करायचा आहे. 15चा वर्ग सर्वांनाच पाठ आहे. किती आहे, बरोबर आहे, 15चा वर्ग येतो या ठिकाणी 225. आली आपल्या विषम संख्यांची बेरीज. मग तुम्हाला कुठून कुठपर्यंतही विचारू द्या, काय करायचं, सुरुवात जर 1 पासून असेल आणि बेरीज विचारली असेल तर जेवढ्या काही संख्या आहेत तेवढ्या संख्यांचा डायरेक्ट वर्ग त्या ठिकाणी आपल्याला करून टाकायचा आहे पहा. बघा दुसरा प्रश्न समजतंय का पहा. बघा 1 पासून 9 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. आता तुम्हाला इथे विचार करायचा आहे 1 पासून 9 पर्यंत विषम संख्या किती. 10 दिल्या असत्या तर 5-5 आल्या असत्या, पण सुरुवात सुद्धा 1 ने आहे आणि शेवट सुद्धा 9 ने आहे. म्हणजे सुरुवात आणि शेवट विषमने आहे. त्यामुळे 4 आणि 5 असा जर गट केला तर 5 संख्या या ठिकाणी आपल्या विषम येतात. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 5चा वर्ग बरोबर किती येणार आहे, 25 हे उत्तर आपलं या ठिकाणी येईल पहा. पहा दुसरा प्रश्न पुढचा, जमतंय का, म्हणजे एवढा अवघड नाहीच आहे त्यामुळे जमणारच आहे. सेम क्वेश्चन आहे. 1 ते 49 सुरुवातही विषमने झाली आहे, शेवटही विषमने झालाय. म्हणून काय करा, 25 विषम मध्ये टाका आणि 24 सम मध्ये टाकून द्या. म्हणजे या ठिकाणी परत 25चा वर्ग
म्हणजे किती करायचं आहे आपल्याला 625 हे आपलं उत्तर या ठिकाणी निश्चित येणार आहे। पहा 1 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज काय करायचं, फक्त 15चा वर्ग पुन्हा किती येणार आहे 225। ओके, चला पुढचं पाहूया। सोपं आहे, सगळ्यांना समजलं असेल, काही अडचण नाही, तेच आहे, काही अडचण नाही। पहा परत 10 ते 20 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज। पहा 10 ते 20 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज मधूनच सुरू होणाऱ्या जशा नैसर्गिक संख्यांची बेरीज काढली होती तीच ट्रिक्स आपल्याला या ठिकाणी विषम संख्येच्या बेरजेसाठी वापरायची आहे। कोणाकोणाला आठवते पहा, बघा आणि ती ट्रिक्स वापरून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर मी सांगणारच आहे। पहा वेळ आहे तुमच्याकडे 5 सेकंदाचा। पहा झाला असेल, मला माहित आहे तुमच्यापैकी सर्वच जण खूप हुशार आहेत, त्यामुळे सर्वांचंच उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे। पहा या ठिकाणी काय करायचे आता आपल्याला, 10 ते 20 मधील सर्व विषम, हा शब्द लक्षात ठेवा, विषम संख्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे। मग चला आपल्या ट्रिक्सकडे। ट्रिक्स काय म्हणते, पहिली विषम संख्या घ्या। आता इथे तर पहिली सम दिली आहे, तुम्ही म्हणताल मग मॅडम, तर त्या संख्येच्या पुढची येणारी पहिली विषम म्हणजे किती येणार आहे या ठिकाणी 11, आणि विषमच संख्यांची बेरीज काढायची, त्यामुळे शेवटची विषम घ्या। आता शेवटची सुद्धा सम दिलेली 20, मग शेवटची विषम त्या अगोदरची किती येईल आपली 19, 2 ने भाग द्या आणि एकूण जेवढ्या काही संख्या येतात विषम त्यांनी गुणा। आता 10 ते 20 मध्ये एकूण 11 संख्या येतात। पहा 10 लाही धरलं आणि 20 लाही धरलं तर किती संख्या येतात या ठिकाणी 11 येतात। तर यातल्या सम किती आणि विषम किती पहा, तर 11 मध्ये सुरुवात या ठिकाणी समन झालेली, शेवट सुद्धा समने झालाय, म्हणून 6 सम आणि 5 काय येतील या ठिकाणी विषम संख्या येणार आहेत। म्हणून इथे कितीने गुणायचे आपल्याला 5 ने गुणायचे। पुन्हा 11 आणि 19 ची बेरीज करून घ्या, 30, भागाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 5, बे 1 बे, बे 15 30 आणि 15 5 किती 75। बघा अशा प्रकारे आपलं उत्तर या ठिकाणी किती येणार आहे 75 उत्तर येणार आहे। मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, एकाच ट्रिक्सने तुम्हाला 3 टाइपचे क्वेश्चन्स सोडवता येणार आहेत, परंतु नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली तर तुमच्या डोक्यात नैसर्गिक संख्याच असायला पाहिजेत। विषम संख्यांची विचारली तर तुम्ही विषम संख्याच घ्यायला पाहिजेत पहिल्या आणि शेवटच्या संख्येमध्ये, आणि समसंख्यांची बेरीज विचारली तर तुम्ही समसंख्याच सर्व घ्यायला पाहिजे। आलं लक्षात? बघा लक्षात येतंय का? आणि परत मी तुम्हाला पुढचा प्रश्न या ठिकाणी सोडवायला देणार आहे। पहा तुमच्या समोर मी पुढचा प्रश्न टाकलेला आहे। 5 सेकंदामध्ये तुम्हाला हा प्रश्न जमतंय का पाहायचंय आणि लगेच मला याचं उत्तर सांगायचे। पहा बघा आलं असेल सर्वांचंच उत्तर। पहा मित्रांनो, ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही विद्यार्थ्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छिते
की प्रत्येक सेशन हे तुमच्यासाठी मी अगदी बेसिक पासून घेत आहे आणि तुमचा प्रत्येक मुद्दा हा त्याच ठिकाणी मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे तुम्ही काय करायचे की फक्त पाहत बसायचं नाही, आत्ता पाहून घेईल आणि नंतर रेकॉर्डिंग पाहत पाहत सोडवील, तर नंतर कधीच येत नसतो। त्यामुळे सध्याच तुम्हाला वही आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि जसं जमेल तसं अगदी सोडवायचं आहे। रनिंगमध्येच नाही जमलं तर परत मला विचारू शकता, परंतु प्रॅक्टिकली तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा सोडवूनच पाहायचा आहे पहा, कारण माझा असा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो की तुमची कन्सेप्ट ही त्याच ठिकाणी क्लिअर व्हायला पाहिजे। आले लक्षात? तर पहा याचं उत्तर काय आलेलं आहे। परत तुम्हाला मी हा क्वेश्चन एकदा रिमाइंड करून देते पहा आणि नंतर प्रॅक्टिससाठी देऊन आपण पुढच्या प्रकाराकडे जाणार आहोत पहा। तर 15 ते 50 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज, इथे पहिली 15च आहे परंतु शेवटची 50 ही काही विषम नाही, म्हणून आपण घेऊयात 49, याला 2 ने भागूयात आणि एकूण संख्या 15 पासून ते 50 पर्यंत किती येतात पहा। तर 50 मधून 15 गेले, तुम्ही म्हणताल मॅडम 35 येतात, पण बाबा आपल्याला 15ला पण या ठिकाणी धरायचे, म्हणून एकूण संख्या आपल्या आलेल्या आहेत 36। तर 36 मधल्या एकूण संख्या सम आल्यामुळे अर्ध्याच तुम्ही सम घेऊ शकता आणि अर्ध्या डायरेक्ट तुम्ही आता विषम घेऊ शकता, म्हणजे विषम संख्या या 18 येतील आणि समसंख्या सुद्धा या ठिकाणी किती येणार आहेत, 18च येणार आहेत। चला बेरीज करून घेऊयात। 5 आणि 9 14, हातचा आलेला 1, 5 आणि 1 6, भागाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 18, पहा बे 1 बे, बे 9 18। तर पहा 9 ने 4 ला गुणून घेऊयात, 9 चौक किती 36, व्हेरी गुड। हातचे आले 3 आणि पुन्हा 9 सखी 54, 54 आणि 3 किती येतील 57। तर पहा आपलं उत्तर पर्यायामध्ये आहे का, पहा बरे एकदा 576, पर्याय क्रमांक 2। काय अडचण नाहीये या प्रकारामध्ये, जर तुम्हाला सोडवायला दिले आणि पुढे गेले तर काही अडचण नसावी, पाहून घ्या एकदा। ओके, आता तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत। बाकीच्या ऑफलाईन वाल्या मुलांना ग्रुपवरती मी हे प्रश्न टाकणारच आहे पहा, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही तुम्हाला। पहा पुढे तुम्हाला तोच क्वेश्चन पण थोडासा पॅटर्न बदलून, म्हणजे 11 ने सुरुवात केलेली आहे, 11 अधिक 13 अधिक 15, म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला क्रमवार विषम संख्याच विचारलेल्या आहेत। सुरुवात 11 ने केलेली आहे आणि शेवट मात्र या ठिकाणी तुमचा कितीने केलेला आहे, 40 ने शेवट केलेला आहे पहा। ओके, मग प्रश्न सेम तेच आहे, फक्त विचारण्याची पद्धत बदललेली आहे, त्यामुळे तुम्ही काही डिस्टर्ब व्हायचं नाही। तर सेम आपली ट्रिक्स वापरायची। पहिली विषम संख्या आहे 11 अधिक शेवटची 40 पर्यंतची जरी बेरीज दिली तरी घाबरून जाऊ नका, कारण अगोदरची सेरीज दिलेली आहे ती विषम संख्यांची बेरीज आहे, त्यामुळे 40च्या अगोदरची विषम संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। 40च्या अगोदरची विषम संख्या 39, भागाकारामध्ये 2, एकूण संख्या काढून घ्या। पहा 11 ते 40 एकूण संख्या 30 येतात पहा, बरोबर आहे। 30 मधल्या 15 सम आणि 15 या ठिकाणी विषम येतील। पुन्हा यांची बेरीज करा, 39 आणि 11 या ठिकाणी येतील 50, भागाकारामध्ये 2 आणि गुणाकारामध्ये 15। बघा बे 25 50 दिसत आहे, बघा बे 25 50 आणि त्याच्यानंतर या दोन्हींचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। 15 पाचे
75 तुम्हाला दिसावं म्हणून मी जरा इकडल्या बाजूने लिहिते. 15 दोन्ही 30 आणि 30 आणि 7 किती येईल उत्तर आपलं 37. प्रश्न तोच आहे, फक्त विचारलाय वेगळ्या पद्धतीने, म्हणून लगेच काही घाबरून जाण्याचं कारण नाहीये. पहा. ओके. पहा, काही प्रॅक्टिससाठी क्वेश्चन तुमच्या समोर मी दिलेले आहेत. शक्य असेल तर लिहून घ्या, नसेल तर स्क्रीनशॉट काढा आणि परत मला लगेच याची उत्तरं तुम्ही सांगणार आहात. ओके. तर पहा, आजच्या सेशनमधला आपण हा शेवटचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 3 प्रकार एकाच ट्रिक्सने शिकवणार आहे. त्यामधला हा तिसरा प्रकार पहा. 1 ने सुरुवात झाली आहे, शेवट 20 ने झालाय, परंतु या ठिकाणी आपल्याला समसंख्यांची बेरीज विचारलेली. पहा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे सोडवू शकता. परंतु जर सुरुवात 1 ने असेल तर आणखीन सोपी पद्धत आहे. काय करायचं, नैसर्गिक संख्यांचं सूत्र वापरायचं. दिलेल्या एकूण संख्या घ्यायच्या आहेत. पहा, एकूण संख्या किती आहेत या ठिकाणी, समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे 1 पासून ते 20 पर्यंतच्या. मग 1 पासून ते 20 पर्यंत एकूण समसंख्या किती येतात हे अगोदर क्लिअर करायचं. तर किती येतात, 10 समसंख्या येतात. मग 10 घ्या आणि 10ला फक्त त्यापुढील नैसर्गिक संख्या 11 ने गुणा, बस आपलं उत्तर या ठिकाणी आलं. पहा. ओके. फक्त तुम्हाला एकूण सम किती आणि विषम किती हे मात्र तुम्हाला या ठिकाणी क्लिअर लक्षात ठेवायचं आहे. पहा, काही अडचण नाही, इथपर्यंत क्लिअर आहे. बघा, पुन्हा 1 ते 31 पर्यंतच्या सर्व समसंख्यांचीच बेरीज आपल्याला विचारलेली आहे. एकूण 1 ते 31 पर्यंतच्या सम काढा. 1 ते 31 पर्यंत एकूण 31च संख्या येतात, पण सुरुवातही विषमने आणि शेवटही विषमने, म्हणून सम किती येतील या ठिकाणी 15 येतील आणि विषम किती येतील या ठिकाणी तर 16 येतील. पहा, म्हणून एकूण संख्या घ्या 15 आणि या 15 संख्यांना फक्त त्या पुढील 16 संख्यांनी गुणा, जे काही येईल ते आपलं उत्तर या ठिकाणी असेल. पहा, काहीच अडचण नाही मग याच्यामध्ये. चलू पुढे. पहा, 1 पासूनच्या आहेत. जर तुम्हाला वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर सोडवा. ज्यांना काही खूप सोपं वाटतंय त्यांनी नाही घेतला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु तुमच्यासाठी बेसिक पासून घेत आहे, त्यामुळे ज्यांना येत नाही त्यांनी तरी स्किप करू नका. पहा, मधल्या समसंख्यांची बेरीज काढणे. पुन्हा तीच ट्रिक्स आपल्याला वापरायची आहे. 1 पासून ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. चला तर मग पहिली सम म्हणजे पहिली समज घ्यायची. ते तर 9 विषम दिलेली आहे. मग पहिली सम कोणती येईल 9च्या नंतर तर 10 येणार आहे आणि शेवटची 50 ही समज दिलेली, त्यामुळे काही अडचण नाही, ती तुम्ही जशास तशीच घेऊ शकता. एकूण संख्या काढून घ्या 50 ते 9, 9च्या पुढच्या 50 पर्यंत म्हणजे 41 संख्या येणार आहेत. पहा, किती येतील संख्या 41. बघा, 50 मधून 9 गेले, 42 संख्या येतील. पहा, कारण आपल्याला 10ला सुद्धा त्यामध्ये धरायचंय आणि परत 50ला सुद्धा त्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यामुळे एकूण संख्या 41 अधिक 1 बरोबर एकूण संख्या आपल्या या ठिकाणी येणार आहेत 42. जर समसंख्या आली तर काहीच डोक्याला ताण घ्यायचा नाही, अर्ध्या सममध्ये टाकून द्यायच्या आणि अर्ध्या विषममध्ये टाकून द्यायच्या. पहा, अर्ध्या संख्या म्हणजे किती येणार आहेत या ठिकाणी
21 येणार आहेत पहा. चला मग सोडवायला सुरुवात करूयात पहा. इकडे बेरीज येईल 60, भागाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 21, 2 ने भाग द्या, डायरेक्ट 60च्या निम्मे करा, 30, 21 एक 21, 21 त्रिक 63 आणि राहिलेला शून्य जशास तसा. किती येईल उत्तर आपलं? तर 630 एवढं उत्तर आपलं या ठिकाणी येणार आहे. काय अडचण नाही. पहा, सम विचारली, पहिली सम, शेवटची सम आणि एकूण संख्यांमध्ये सुद्धा समज घ्या. मग पुन्हा तिथे नैसर्गिक संख्या आल्या किंवा विषम आल्या तर आपलं उत्तर चुकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला एक एक प्रकार अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. पहा, आता प्रॅक्टिससाठी परत तुम्हाला क्वेश्चन देणार आहे. जमतंय का पहा. मग आपण पुढे चालूयात. पहा, पुढचा प्रश्न दिलेला आहे मी. 12 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? बघा, 5 सेकंदामध्ये जमतंय का? सोडवा. नाही जमला तर नंतर सोडवा. पहा मित्रांनो, जवळपास 99% जणांचं उत्तर या ठिकाणी करेक्ट आलेलं आहे. पहा, तर पहिली संख्या घ्यायची आहे सममध्ये आपल्याला 12 आणि शेवटची सुद्धा समच आहे म्हणून शेवटची सुद्धा या ठिकाणी घेऊन टाका 50, भागाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये एकूण संख्या 50 मधून 12 गेले, राहिले 38 अधिक 1 किती राहतील या ठिकाणी? 39 राहतील. पहा, 38 अधिक 1 39. पहा, या ठिकाणी समसंख्या पहिली आहे आणि शेवटची आहे म्हणून एक जो जास्तीचा आहे तो आपल्याला कुठे टाकायचा आहे? सममध्ये टाकायचा. म्हणून या ठिकाणी 19 19 2 38, सममध्ये 20 घ्यायच्या आहेत आणि विषममध्ये 19 घ्यायच्या आहेत. इकडे 20 ने गुणून घ्या. पहा, आता बेरीज करा. 12 आणि 50 या ठिकाणी बेरीज येईल 62, भागाकारामध्ये 2, 2 ने तुम्ही कुणालाही भागू शकता, तुमची इच्छा. 2 2 कटले, हा शून्य असाच 620 वर येऊन बसला. आपलं उत्तर आलेलं आहे पहा 620. पहा मित्रांनो, काही अडचण आहे का? दिलेल्या तिन्ही प्रकारामध्ये काही अडचण आहे का? नैसर्गिक संख्यांची बेरीज काय ट्रिक्स सांगितली? पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणुले एकूण नैसर्गिक संख्या. विषम संख्यांना सुद्धा सेम, पहिली विषम अधिक शेवटची विषम भागिले 2 गुणुले एकूण विषम. आणि समला सुद्धा सेम, पहिली सम शेवटची सम भागिले 2 गुणुले एकूण सम. ओके, तिन्ही टाईपचे गणित तुम्हाला एकाच ट्रिक्सने या ठिकाणी कव्हर करता येणार आहेत. पहा प्रॅक्टिससाठी परत तुम्हाला काही क्वेश्चन देते आणि आजचा प्रकार या ठिकाणी आपण संपूयात. पहा जर सोडवायला जमत असेल तर सोडवून घ्या, नसेल तर स्क्रीनशॉट घ्या, काहीच अडचण नाही. पहा बघा, पुन्हा तुम्हाला तोच प्रश्न फक्त फॉर्मॅट चेंज करून टाकलेला आहे. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्यामुळे काही अडचण नाही. तुम्ही हा सुद्धा क्वेश्चन इझी वेने सोडवू शकता. ओके, तर या ठिकाणी आजचे जे 3 प्रकार आहेत ते संपलेले आहेत. आशा आहे, मी प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला यातला प्रत्येक प्रकार हा 100% समजला पाहिजे. कारण खरा शिक्षक तोच असतो जो सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला शिकवू शकतो. कारण हुशार विद्यार्थ्याला तर ऑलरेडीच ते हुशार असतात, त्यांना शिकवणं ही एवढी काही अवघड गोष्ट नसते. पण माझा असा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो की जे सर्वसामान्य आहेत त्यांना सुद्धा
गणित व्यवस्थित समजलं पाहिजे आणि त्यांची सुद्धा गणिताशी गट्टी जमली पाहिजे. चला मग असंच उद्याचं सेशन आपण उद्याच्या प्रकारामध्ये पाहणार आहोत. आजचे मात्र तुम्हाला किती समजले, कशामध्ये अडचण आली हे तुम्हाला मला नक्की कळवायचं आहे.